मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीला आता सुरुवात झाली। शिवसेना ठाकरेंच्या पक्षाकडून संजय राऊत, अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत। आज आणि उद्या महाविकास आघाडीची ही बैठक होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये तिढा असलेल्या 30 ते 35 जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। तर पितृपक्ष संपताच तीनही पक्ष स्वतंत्रपणे उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे। आजपासून सलग 2 दिवस महाविकास आघाडीच्या बैठका आहेत। 30 ते 35 जागांवर सध्या तिढा निर्माण झालाय आणि या जागांबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर 30 ते 35 जागांवर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि पितृपक्ष संपताच तीनही पक्ष स्वतंत्रपणे उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा आता जागा वाटप या 2 बैठकीनंतर ठरणार का याकडे आता लक्ष लागले। आज आणि उद्या ही महाविकास आघाडीची बैठक होती। या बैठकी संदर्भात ताजे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, महाविकास आघाडीच्या 2 दिवसीय सलग बैठक आहे। 30 ते 35 जागांवर तिढा आहे। हा तिढा या बैठकीतून सुटेल का आणि नंतर उमेदवारांची घोषणा कधी केली जाईल? सध्या आपण बघतो आहोत की गेल्या आठवड्यात सुद्धा महाविकास आघाडीची बैठक झाली होती। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या सर्व जागांवरचा आढावा पूर्ण झालेला होता। मात्र हा आढावा पूर्ण झाला असला तरी सुद्धा 30 ते 35 जागा या विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईतल्या काही जागा आहेत ज्या जागांवरती अद्यापही तिढा कायम आहे। कारण एकापेक्षा 2 किंवा तिन्ही पक्षांनी या जागांवरती दावा केलेला आहे। यामध्ये मुंबईतल्या जागा बघितल्या तर भायखळा, वर्सोवा, कुर्ला यांसारख्या जागा आहेत। अणुशक्ती नगरसारखी जागा आहे। मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या सुद्धा विशेषतः काही जागा आहेत। मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे या दोन्ही पक्षांनी काही जागांवरती दावा केलेला आहे। तर आपण विदर्भात बघितलं तर काँग्रेस आणि ठाकरे गट या दोन्ही गटांनी, या दोन्ही पक्षांनी काही जागांवरती दावा केलेला आहे। तर त्यामुळे 30 ते 35 जागा अशा आहेत की ज्यावरचा तिढा सुटणं अद्यापही बाकी आहे। मात्र हा तिढा लवकरात लवकर सुटेल अशी चिन्ह सध्याच्या बैठकांचा वेग बघितला तर आपल्याला लक्षात येईल की 2 दिवसीय या बैठका या अंतिम स्वरूपात मानल्या गेलेल्या आहेत। या 2 दिवसीय बैठकांनंतर अर्थातच पितृपक्ष 2 तारखेला संपेल आणि 3 तारखेला घटस्थापना आहे। त्याच्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर आता उमेदवारांची घोषणा व्हायला सुरुवात होईल का अशी शक्यता आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते। स्वतंत्रपणे सुद्धा काही पक्ष हे आपापल्या उमेदवारांची घोषणा करू शकतील, कारण ज्या जागांवरती उमेदवार ठरलेला आहे त्या जागांची घोषणा करायला काहीच हरकत नाही असं महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांचं मत आहे। कारण तयारीला सुद्धा त्या उमेदवारांना जास्तीत जास्त वेळ मिळेल असा सुद्धा एक विचार महाविकास आघाडीच्या बैठकांमधून मांडला जातोय। त्यामुळे 120 जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी कुठलाही प्रश्न उपस्थित झालेला नाही। मात्र 30 ते 35 जागा मात्र निश्चितपणे अशा आहेत की ज्या जागांवर तिढा आहे। हा तिढा येत्या 2 दिवसात सोडवला जातोय। त्यापैकी आजची बैठक ही अतिशय महत्त्वाची आहे। आजच्या बैठकीमध्ये मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईतल्या काही जागा या जागांवरती चर्चा होती आहे। नक्कीच मनश्री, त्यामुळे या सगळ्या जागांचा तिढा सुटतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।